यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा आपण अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकत आलोय। पण आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र केसानं गळा कापला ही म्हण जास्त चर्चेत आली आहे। त्याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या गावातील तासगावच्या सभेतून केली। मात्र आता दादांच्या या डायलॉग वरून अनेक प्रतिप्रश्न निर्माण होऊ लागलेत। त्याची उत्तरं मात्र अजित पवार देऊ शकत नाहीयेत। काय आहे या आरोपांमागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। 2014 मध्ये 70,000 कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळा प्रकरणात माझ्या चौकशीच्या फाईलवर आमच्याच पक्षाचे नेते, आमचे सहकारी व तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनीच सही केली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीच मला ही फाईल दाखवून हा गौप्यस्फोट केला। तेव्हा मला खूपच वाईट वाटलं। आर आबांनी तर माझा केसानच गळा कापला राव। हे वक्तव्य आहे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नूतन अध्यक्ष अजित पवार यांचं। आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसाने गाळा कापायचे धंदेत राव। आणि मला हेही माहित नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार, आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील प्रचार सभेत ते बोलत होते। दिवंगत आर पाटील हे राष्ट्रवादीतील एक बडे व प्रामाणिक नेते, शरद पवारांचे कट्टर निष्ठावंत। त्यामुळे पक्षात असतानाही अजित पवार व आबांचं कधी फारचं जमलं नाही। मात्र त्यांनी तसं कधी बाहेर जाणवू दिलं नाही। 2015 मध्ये कर्करोगानं आबांचं निधन झालं। गेल्या 1.5 वर्षात राष्ट्रवादीची ही दोषकल झाली। त्यामुळे राष्ट्रवादीत असलेले पवार काका पुतण्यांचे व इतर नेत्यांचे वाद जे आजवर झाकल्या मुठीत बंद होते ते आता चव्हाट्यावर येऊ लागलेत। नव्हे, हीच नेते मंडळी ती बाहेर आणू लागली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शरद पवार व अजित पवार यांनी एकमेकांची अनेक गुपितं लोकसभेच्या प्रचारात जाहीर सभांमधून बाहेर काढलीच आहेत। पण आता दिवंगत आर पाटलांविषयी अजित पवारांनी त्यांच्याच तासगावात जाऊन केलेलं केसाना गळा कापल्याचं वक्तव्याने आर यांच्या कुटुंबियांसह त्यांना मारणाऱ्या समर्थकांची मात्र मन दुखावली आहेत। सुप्रिया सुळेंनी आर आबांच्या पत्नी सुमनताई यांना फोन करून दादांच्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली। तासगावातून आर आबांचे पुत्र रोहित हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर भाजपमधून आलेले माजी खासदार संजय पाटील यांना अजित पवार गटानं उमेदवारी दिली आहे। त्यामुळे अजितदादांनी जाणीवपूर्वक त्यांच्या मतदारसंघात हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे। आबांचे पुत्र रोहित पाटील यांनीही मग दादांना चोख प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले, गृहमंत्री उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला हे मला माहित आहे। आबा हयात असताना अनेकदा त्यांच्या पुण्यातील मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचे। त्यांना पक्षात कोण त्रास द्यायचं ते सांगायचे। हे आबांच्या मित्रांनी मला सांगितलं आहे। त्रास देणाऱ्यांना आपण योग्य वेळी उत्तर देऊ असा इशारा त्यांनी अजितदादांना दिलाय। आबा हयात असताना अजित पवार असे बोलले असते तर ठीक होतं, पण हयात नसलेल्या व्यक्तीविषयी असं बोलणं योग्य नाही अशी टीकाही आता अजित पवारांवर होऊ लागली आहे। पण राजकारणी लोकांना याचं भान असतं कुठे म्हणा। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ते कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही। आर पाटलांवर केसानं गळा कापल्याचा आरोप करणारे अजित पवार यांनी आपल्याला राजकारणात स्थिर स्थावर करून अनेक पदं देणाऱ्या आपल्याच काकांचा पक्ष पळवला। तेव्हा त्यांनी शरद पवारांचा केसानं गळा कापला नाही का? लाडक्या बहिणींसाठी लाखो रुपये दिल्याचं सांगून त्यांच्याकडून राख्या बांधून घेणाऱ्या अजितदादांनी आपलीच बहीण सुप्रिया यांना लोकसभेत बारामतीतून पाडण्यासाठी षडयंत्र रचलं। हा बहिणीचा केसानं गळा कापला नाही का? सत्तेसाठी व चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी अजित पवारांनी घरातच फूट पाडली। हा केसानं गळा कापला नाही का? असे अनेक प्रश्न आता राष्ट्रवादीतून विचारले जाऊ लागलेत। याची उत्तरं मात्र अजित पवार देऊ शकत नाहीत। आज या प्रश्नाची दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी उद्या विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हे प्रश्न जाहीर व्यासपीठावरूनही विचारले जातील। तेव्हा त्यांना उत्तर देण्याचं धाडस अजित पवारांमध्ये नसेल हे मात्र नक्की।